या ठिकाणी खऱ्या अर्थाने ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे मेन मार्केटमध्ये. त्यामध्ये हात अजूनही टाकलेला नाही आहे नगर परिषद. बल्कि नगर परिषदने तिथे पार्किंगसाठी काय जागा सोडली आहे, काही उपाययोजना नाही. ज्या नवीन बिल्डिंग बनतात त्यामध्ये पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे, तेही कोणत्याही बिल्डिंग्सला किंवा मोठे मोठे मॉल तयार झाले त्याला दिली नाही. झोपेत होती नगर परिषद प्रशासन त्यावेळेस. आणि जे गोरगरीब लोक आपले दिनचर्या चालवण्यासाठी दिवसभर तिथे आपल्या टपरीवर एक हे घेऊन बसलं, त्यांच्यावर हा हात थोडा. राजकीय लोक इतके मोठे उदासीन दिसत आहे ह्या सगळ्या अतिक्रमणाच्या याच्यात. एकही पक्षाचा कोणताही नेता किंवा जे स्वतःला नेते म्हणवणारे या नगर परिषद हद्दीत राहिलेले सगळे झोपेत आहे. नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आज उमरेड शहरामध्ये जे 8-10 दिवसापासून अतिक्रमण सुरू आहे, त्या अतिक्रमणाच्या संदर्भात जे काही भेदभाव करण्यात आले आणि ते अतिक्रमण ज्या पद्धतीनं करण्यात आलं त्या विरोधात जनहित संघर्ष समितीच्या वतीने आज एक SDOला डेप्युटेशन देण्यात आले. श्रीमती जबुनाताई शेख यांच्या अध्यक्षतेखाली तो डेप्युटेशन देण्यात आले. त्यांच्या काय मागण्या आहे त्या अतिक्रमणा संदर्भात आज आपण जाऊन घेऊ. ताई, आज तुम्ही डेप्युटेशन दिलं, काय मागण्या आहे त्या संदर्भात? आमच्या मागण्या आहे, ही मागणी आजचीच नाही, गेल्या 20 वर्षापासून जनहित संघर्ष समितीच्या वतीने नेहमी आपण उमरेड शहरातील जे लोक रस्त्यावर बसून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवतात त्या लोकांसाठी आपला लढा असतो. दर 5-10 वर्षानंतर त्यांना हटाव बचावची मोहीम, परंतु यावेळेस अनअपेक्षित, मला नाही माहिती, कारण याच्यापूर्वी जे करायचे ते नोटीस देऊन कुठलं ना कुठलं कारण असायचं, पण यावेळेस तर काही कारण नसताना त्यांनी जो धुमाकूळ घातला आणि जी नासधूस केलेली आहे, तर त्याच्यासाठी आमची मागणी आहे की आज आपल्या उमरेड परिसरमध्ये ना कंपनी आहे, ना कारखाने आहे, ना लोकांना रोजगार आहे आणि खूप मोठा चिंतेचा विषय आहे बेरोजगारी. आणि त्याच्यामुळे आमची मागणी आहे की कसं तरी ते लोक आपल्या दुकानदाऱ्या करून आपलं कुटुंब चालवत होतं, तर त्यांची पूर्ववत दुकानं जिथे होती तिथे, किंवा काही लोक बदमाशा पण करतात की दुकानं लावून घेतात परंतु त्याची गरज नसते आणि ते भाड्याने वगैरे देतात. तर ज्यांना आहे, तर आपली अशी मागणी आहे की सगळ्यात पहिले तो सर्वे झाला पाहिजे आणि मोजून सगळ्यांना जागा दिली पाहिजे. तर हे सगळे जे 1000 लोक आहेत, माझ्या माहितीप्रमाणे 1100 लोक जवळपास पूर्ण उमरेड मध्ये अतिक्रमण धारक आहे, तर ते सगळे ऍडजस्ट होतात. आता राहिला प्रश्न कोर्टाच्या समोर, कोर्टाची कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये कोर्टाच्या कंपाऊंड वॉलच्या बाहेर कोर्टाचं काही घेणं देणं राहत नाही. ऑलरेडी कोर्टामध्ये सुद्धा दुकानं असतात, परंतु या गोरगरिबांना कोर्टामध्ये कमरे मिळतील याची काही शाश्वती नाही किंवा आपल्या इथे बनतीलच अशातला भाग नाही. आणि म्हणून कंपाऊंड वॉलच्या इकडे जरी यांना ऍडजस्टमेंट केलं तरी, आणि ते जिम्मेदार लोकांनी केलं पाहिजे, नगरपालिकेने. याच्यापूर्वी पण आपण अनेकदा त्यांच्या लक्षात ही बाब आणून दिलेली आहे. गेल्या 2000 पासूनच म्हणायला काही हरकत नाही, आपण हा सगळा उपयोग करत आहोत. मागच्या वेळेस आपण BNC आणि माजी आमदाराला सांगून या आपल्या VC नाका चौकामध्ये 20 गाळे मागितले होते, पण आमदार साहेबांनी मोठ्या मुश्किलने 8-9 काहीतरी मंजूर केले होते, पण ते कुठे गेले ते आज पावतं तिथे लागलेले नाही. आणि मला असं म्हणायचं आहे का ते 9च लावण्याची काही गरज नाही, कारण 9 लावतील तर मग तेही अतिरेकच करतात. पाहिजे तर सगळ्यांना, जेही लोक दुकानदारी करतात ते पोट भरण्यासाठीच करतात, म्हणून ते पाहिजे आहे. आणि ताई, जे काही अतिक्रमण झालं तर ते कुठेतरी भेदभाव करणार आहे असं दिसलं, म्हणजे कुठे सोडून कुठून समोर नेण्यात आलं. करायचं होतं तर पूर्णतः जे सुरू झालं होतं नगर परिषद पासून ते सरळ VC नाक्या करत आणायला ते पूर्ण मार्केट लाईन सोडली असं गावात चर्चा होती. प्रश्न कसा आहे की नेहमी जे उद्योगपती आहे, मोठे लोक, श्रीमंत, त्या श्रीमंताची बाजूच
नगरपालिका घेते. मला नाही माहिती का ते एक्स्ट्राचा टॅक्स देतात किंवा काय करतात. या गरीबाला हरॅसमेंट करतात, मात्र त्यांचं अतिक्रमण जशानी तसंच असते. अनेकदा आपण त्याही गोष्टीला घेऊन आंदोलन केलेली आहे, परंतु आताही या अतिक्रमण मध्ये त्यांची अतिक्रमण तसंच आहे आणि बाकीचं या लोकांवर गारपीट आणलेली आहे. उमरेड शहरात बरेचसे नगर परिषद कॉम्प्लेक्स तयार झाले आहे, त्यामध्येही गाड्या आहेत, तर त्या गाड्यांमध्येही कुठं ऍडजस्ट यांना करता येऊ शकत असं काय? बिलकुल बिलकुल. गाळे जेव्हाही बनतात, शासनाची कोणतीही योजना असो कॅटेगरीनुसार असतात. SC ST OBC या पद्धतीनं. OBC ला जाऊ द्या, परंतु SC ST आणि अपंग लोकांचे सुद्धा गाळे असतात. परंतु मला एवढ्या सगळ्या याचं, कारण हे सगळं उपयोग मीच करतो, बाकीचं मला नाही माहिती कोण करत असेल, पण मला माझ्या माहितीप्रमाणे आज पावतं कोणता SC ST त्या कमऱ्यामध्ये दिसलेला नाही. त्यांच्या नावाखालीच सगळे मोठे मोठे लोक तिथे करतात. राजकीय लोकांचे गाळे असतात, त्याच्यानंतर काही प्रशासकीय यंत्रणामध्ये काम करणारे लोकांचे पण गाळे असतात आणि बाकीचे तर व्यापारी बिलकुल खुलेआम आहे. त्यांचा कुठेही काय म्हणू त्याला संबंध नसतो, पण संबंध नसताना सुद्धा त्यांना गाळे असतात आणि आमचे लोक रस्त्यावर जगतात, पण त्यांना रस्त्यावरही जगू देत नाही. ही व्यवस्था इथली नगरपालिका करते. ताई, आता जर या सगळ्या तुमच्या मागण्यावर जर प्रशासनाने लक्ष नाही दिलं तर पुढच्या पवित्र काय राहील? नाही, आम्ही हे आंदोलन तीव्र करू आणि काय म्हणतात त्याला, ते जसं मागच्या वेळेस आम्ही केलेलं आहे, कारण नगरपालिकेची BNC ची जागा आहे आणि ते माझ्या माहितीप्रमाणे आता 20 वर्षापासून हे सगळे करतात, मला माहिती आहे. तर माझी अशी एक या लोकांना रिक्वेस्ट आहे का हे सगळे जुडून राहतील तर आंदोलन तीव्र करू आणि कुठेतरी मोकळी जागा पाहून तिथे यांना शासनाला प्रशासनाला बाधित करून यांच्यासाठी गाळे तयार करून नेहमीसाठी स्थायी स्वरूपात यांना गाळे आपण बनवून देऊ, ही आपली. आणि हे ताई थोडस ताबडतोब सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आज 10, 12, 15 दिवस झाले आहे, सगळ्यांच्या दुकान बंद आहे आणि सगळे त्रस्त आहे. म्हणजे त्या याच्यावर रोजीरोटी कमवणे आणि आपलं हे चालवणे अशातला सगळा प्रयत्न. तर यावर SDO साहेबांनी काही लवकरात लवकर मार्ग निघेल असं काही शब्द? हो, शब्द दिला, बोलले आणि आपण त्यांना सांगितलं का तुम्ही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना इकडे बोलवा, अधिकाऱ्यांना इकडे बोलवा आणि त्यांच्याशी बोलणी करा आणि ज्या लोकांना त्वरित, जे लोक आहेत त्या परिस्थितीमध्ये, आणि मी सुद्धा इथे आव्हान करेल का आता आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणी बसावं. याच्यानंतर आपण उठण्याचा प्रयत्न करूच नाही, कोणी किती काही करेल तर मी तुमच्या सोबत आहे. याच्यानंतर आपण ते पण बोललेलं की हे कोर्टाच्या जवळचे जे लोक आहेत, आता कोर्ट म्हटलं म्हणजे कोर्टाच्या विरोधात आपण सुद्धा जाऊ शकत नाही, पण या 5 लोकांना कुठेतरी ऍडजस्ट करा. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची पण आपण नावं दिली, त्यांना बोलवा आणि यांना ताबडतोब तिथे ऍडजस्ट करा. या पद्धतीने आपण बोललेलो आहोत. धन्यवाद आणि नमस्कार. मी जबुन्निसा शेख. या होत्या जबुन्निसा ताई शेख. वारंवार लोकांच्या काही समस्यासाठी नेहमी धावत असतात आणि आता जे काही भेदभाव करणारं अतिक्रमण झालं उमरेड शहरात, आणि ते सगळ्या सामान्य लोकांनी बघितलेलं आहे की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे मेन मार्केटमध्ये, त्यामध्ये हात अजूनही टाकलेला नाही आहे नगर परिषदने. बल्कि नगर परिषदने तिथं पार्किंगसाठी काय जागा सोडली आहे, काही उपाययोजना नाही. ज्या नवीन बिल्डिंग बनतात त्यामध्ये पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे, तेही कोणत्याही बिल्डिंग्सला किंवा मोठे मोठे मॉल तयार झाले त्याला दिली नाही. झोपेत होती नगर परिषद प्रशासन त्यावेळेस. आणि जे गोरगरीब लोक आपले दिनचर्या चालवण्यासाठी दिवसभर तिथे आपल्या टपरीवर एक हे घेऊन बसलं, त्यांच्यावर हा हात थोडा. राजकीय लोक इतके मोठे उदासीन दिसत आहे ह्या सगळ्या अतिक्रमणाच्या याच्यात. एकही पक्षाचा कोणताही नेता किंवा जे स्वतःला नेते म्हणवणारे या नगर परिषद हद्दीत राहिलेले सगळे झोपेत आहे. सामान्य माणसासाठी फक्त वारंवार धावून येताना दिसतात शेखताई, त्या नेहमीच या लोकांसगळे उभे राहतात. आता पाहू येणाऱ्या काळात याच्यात काय मार्ग निघते. नाही तर त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. धन्यवाद. द मॅक्ससाठी मी पवन शिंदे. आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.